की आतापर्यंत आपल्यावरती अजून एक टॅग लागत आलाय की आपण जातीवरनं बोलतो, प्रतिनिधित्वावरनं बोलत राहतो आणि आपण सर्वसामान्यांचे प्रश्न नाही उचलत. की गायरानाचा मुद्दा या महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीने उघडला होता. इकडच्या कंत्राटी कामगार कायदा आला होता आणि महाराष्ट्रामध्ये रोजगार मिळत नव्हता, तर त्या कंत्राटीकरणाचा विरोध वंचित बहुजन आघाडीने केला होता. कोरोना काळामध्ये इकडच्या नागरिकांसाठी धावून आले होते, मदत करत होते, तर ते वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते. आणि कोरोनामध्ये एसटी, मंदिरं आणि छोटे उद्योगधंदे सुरुवात करायला सुद्धा वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन होतं. आणि जास्त लांब न जाता या मुंबईतच आंदोलनं बघायची झाली तर SRA आणि बिल्डर्सला अंगावर घेणारा कोणता पक्ष असेल तर तो फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आहे. एका बाजूला रोहितदादा पवार अडाणींना गाडीतनं फिरवतात आणि शरद पवार अडाणींचं पाठराखण करतात त्यांच्याच चॅनलवरती येऊन, पण इकडे वंचित बहुजन आघाडी अडाणीच्या हेड ऑफिसवरती मोर्चा घेऊन जातात आणि म्हणतात तुमची इलेक्ट्रिसिटी बंद करा, आम्ही BESTची इलेक्ट्रिसिटी मुंबई नगरमार्ग आणि उपनगरात आणू. आरे कॉलनीचं आंदोलन जर कोणी सुरुवात केलं असेल तर ते वंचित बहुजन आघाडीने केलंय. प्रदूषणाच्या विरुद्ध वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन या मुंबईमध्ये झालंय. आणि इथे रोड कटिंगचा मुद्दा असो, रेल कटिंगचा मुद्दा असो, फ्लायओव्हर बांधण्याचा मुद्दा असो, MMRDAचा मुद्दा असो, वंचित बहुजन आघाडी प्रत्येक इकडच्या मुंबईच्या नागरिकांच्या मागे उभी राहिली आहे.